तुमचा. मुंबईतील 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला घेऊन भारतीय पथक रवाना. उद्या दुपारपर्यंत भारतात येण्याची शक्यता. सहाशे मीटरच्या रस्त्याकरता तुम्हाला रस्ता करायचाच होता तर मग खासदार निधीतून पैसे का नाही दिले? सुप्रिया सुळेंच्या आंदोलनावरून दादांचा खोचक सवाल. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर खासदार सुप्रिया सुळेंचं उपोषण मागे. रस्त्याच्या कामासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 तास उपोषण. छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकरला सशर्त जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल. कोरटकरची आजची रात्र तुरुंगातच. करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच. वैवाहिक अधिकार फेटाळणं हा मानसिक हिंसाचार. करुणा यांना नेत्यासारखी जीवनशैली मिळावी. माझगाव कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण. पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी धर्मदायचा अहवाल. मुख्यमंत्र्यांना सादर. अहवालात डॉक्टर घैसास यांच्यासह डॉक्टर धनंजय केळकरांवर ही ठपका. अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात याचिका. सुनावणीची तारीख लवकरच होणार निश्चित. शिर्डीतील कथित भिक्षेकरी मृत्यू प्रकरणातील दोघांचे मृतदेह घेऊन नातेवाईकांचा पोलीस स्टेशन समोर ठिय्या. प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत न्याय देण्याची मागणी. लातूरमध्ये DRI कडून ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त. एका कॉन्स्टेबलसह 7 आरोपींना अटक. कारखान्यातून 17 कोटींचं ड्रग्ज जप्त. सोलापूरमध्ये कैद्यांकडून रस्त्याचं खोदकाम. कारागृहात कमी दाबानं पाणी येत असल्यानं कैदी रस्त्यावर. कारागृह प्रशासनाचा अजब कारभार. काँग्रेसने फक्त वोट बँकेचं राजकारण केलं. वक्फ सुधारणा कायद्यावरून नेटवर्क एटीनच्या रायझिंग भारत समिटमधून अमित शहांचा हल्लाबोल. आणि गुजरातमधील काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी पुन्हा उचलला जातीय जनगणनेचा मुद्दा. तर वक्फ सुधारणा कायदा संविधानावर हल्ला. राहुल गांधींचा घणाघात.